श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. तर आजचा विषय आहे ज्ञानेश्वरीचा दुसऱ्या अध्यायातला आणि आपल्या विषयाचं नाव आहे उपजे ते नाशे. तर सुरुवात होते अर्जुनाच्या विषाद योगानं आणि अर्जुन पहिल्यांदा म्हणतो कृष्णाला की मला हे कुणाला मारायचं नाहीये आणि मला युद्ध करायचं नाहीये. आणि मग तो 1000 कारणं देतो युद्ध न करायची. आणि त्याच्यामधलं मेन अर्जुनाचं कारण जे आहे तो जे सांगत आहे ते कारण असं आहे की मी दुसऱ्यांना कसं मारू मी, त्यांचा मृत्यू मी कसा घडवून आणू, हे अर्जुनाचं बेसिक कारण आहे युद्ध न करायचं. आणि त्याच्यावरती मग जेव्हा कृष्ण सांगायला लागतो की तू युद्ध करणं कसं गरजेचं आहे, तर अर्जुनाचा मोह मोडायसाठी कृष्ण सगळ्यात पहिल्यांदा जे सांगतो ते तो शरीर कसं नाशिवंत आहे ह्याच्याविषयी सांगतो. म्हणजे कृष्णाला लक्षात येतं की अर्जुनाला हा जो काय मोह झालेला आहे तो इतका भयानक आहे की त्याला असा वरवरचा उपाय चालणारच नाहीये. त्याला अगदी मुळापासून सांगायला पाहिजे आणि म्हणून अगदी सुरुवातीलाच कृष्ण हे सांगायला लागतो आणि त्याच्यातली ही पहिली ओवी आहे. उपजे ते नाशे, नाशले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. की जे जे उपजलं आहे त्याचा नाश होणार आहे. जे जे उमललं आहे ते कोमेजणार आहे. जे उदय झालाय त्याचा अस्त होणार आहे. तर कसं, तर ह्याच्यामध्ये एक बीजाचं आपण उदाहरण घेऊया की एखादं बीज असतं, ते बीज मातीमध्ये पडलं की त्याच्यामधून रोप येतं आणि ते रोप आलं की मग हळूहळू ते मोठं होऊन त्याचा वृक्ष होतो. त्या वृक्षाला परत पुन्हा एकदा फुलं येतात. त्याच्यानंतर त्या फुलांचं फळांमध्ये रूपांतर होतं आणि त्या फळांच्या आतमध्ये बी तयार होते आणि नंतर ते फळ पूर्णपणे गळून जाऊन त्याच्यामधनं परत जे बी तयार होतं ते मातीत रुजतं. की बीजामधून जेव्हा रोप येतं तेव्हा बीजाचा नाश झालेला आहे आणि जेव्हा फुलाचा नाश होतो तेव्हा फळ तयार होतं आणि जेव्हा फळाचा नाश होतो तेव्हा ते बी तयार झालेलं असतं. तर इथे आपल्याला असं दिसत राहतं की प्रत्येक स्टेजचा नाश होतोय. उपजे ते नाशे, आणि ज्याचा नाश झालाय ते पुनरपि दिसे असं होतं की झाडाचा नाश झाला तरी त्याच्यानंतर ते बीजामधून परत दुसरं एक झाड येणार आहे. त्यामुळे नाशले पुनरपि दिसे, फुलं येत राहणार आहेत, फळं येत राहणार आहेत. तर हे जे चक्र आहे की उपजे ते नाशे आणि नाशिले पुनरपि दिसे, हे चक्र कशासारखं चालतं, तर त्या घटिका यंत्रासारखं चालतं. घटिका यंत्र म्हणजे साधारणपणे एखाद्या घंगाळ्यामध्ये एक लहानसं पात्र ठेवलेलं आहे. त्या पात्राला खाली लहान भोक आहे आणि त्या भोकातून सतत पाणी येतंय. त्यामुळे जेव्हा ते भरपूर पाणी आतमध्ये येतं तेव्हा ते लहान पात्र जे आहे ते बुडतं पाण्यात. मग ते बुडलं की पुन्हा एकदा काढून वरती ठेवायचं, म्हणजे एक घटिका झाली. आणि मग परत ते घटिका मोजायला लागतं, ते पात्र त्याच्यामध्ये पाणी येत राहतं आणि दुसरी घटिका झाली की ते परत बुडतं, मग परत वर काढायचं. असं हे घटिका यंत्रासारखं हे परिभ्रमण चाललेलं आहे असं ज्ञानेश्वर सांगतात. आणि मग ह्याची आपल्याला आणखीन उदाहरणं दिसतात की दुसरं उदाहरण ज्ञानेश्वर सांगतात की उपजे ते नाशे हे पाहिलं आपण. दुसरं ते म्हणतात की नातरी उदो असतू आपैसे, अखंडित होत जात असे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. की आपण रोज सकाळी सूर्योदय बघतो, सूर्योदय होतो, सूर्यास्त होतो, चंद्रोदय होतो, चंद्रास्त होतो. आपल्याला सगळ्या तारका पण उदय पावताना दिसतात आणि त्यांचा साधारणपणे 12 तासांनी त्यांचाही अस्त होतो. तर सगळं जे काय उगवतं त्या सगळ्याचा अस्त होतो. तर हे जसं चालतं, सूर्याचा सूर्योदय आणि सूर्यास्त हा जसा हे चक्र जसं चालतं, तसंच आपलं जन्म मरणाचं पण चक्र चालतं. अशी निसर्गातली आपली रोजची बघण्यातली जी उदाहरणं आहेत, अशी उदाहरणं सांगून ज्ञानेश्वर आपल्याला ही कल्पना समजावून सांगत आहेत. आणि मग त्याच्या पुढे ज्ञानेश्वर काय म्हणतात
की हे तर लहान प्रमाणात झालं, की एखादं बीज आहे की ते त्याचं झाड होतं, किंवा रोजच्या रोज आपण जे सूर्योदय बघतो, सूर्यास्त बघतो, हे लहान प्रमाणावर झालं. पण केवळ एवढंच नाहीये, तर संपूर्ण सृष्टीचा पण नाश होतो. की कधी होतो नाश? की जेव्हा प्रलय येतो तेव्हा. आणि ज्ञानेश्वर इथे म्हणतात की महाप्रलय अवसरे हे त्रैलोक्यही संहारे म्हणूनही परिहारे आदी अंतू. की प्रलय आल्यावर संपूर्ण त्रैलोक्याचा पण नाश होतो. म्हणजे त्याच्यामध्ये पृथ्वीवरती जी काय जीवसृष्टी असेल त्या सृष्टीचा नाश होतो. पण तो प्रलय निघून गेला की पुन्हा एकदा पृथ्वीवरती जीव वाढायला लागतात. आणि असं आतापर्यंत पृथ्वीच्या आयुष्यामध्ये खूप वेळेला झालेलं आहे. किती तर हे पृथ्वीनं पाहिलेलं आहे, असा प्रलय येत असतो आणि जात असतो. तर हे न संपणारं चक्र आहे. आता हे चक्र खरं तर आपल्याला चांदण्यांच्या आयुष्यामध्ये पण दिसतं, की आता सूर्यासारखा सूर्य जो आहे तो कसा तयार होतो? तर सूर्य म्हणजे एक चांदणी आहे, एक तारा आहे. आणि तो तयार होतो एका हेलियम आणि हायड्रोजनच्या गॅसमधून. की असा खूप मोठा जेव्हा एखादा नेब्युला असतो, म्हणजे गॅसचा क्लाउड असतो, त्याच्यामध्ये सफिशियंट ग्रॅव्हिटी निर्माण झाली की त्याच्यामध्ये ताऱ्याचा जन्म होतो. आणि मग तो समजा आपल्या सूर्याच्या आकाराचा तारा असेल, तर त्याचं बरंच आयुष्य हे आता सूर्य आपल्याला जसा दिसतो, हे त्याचं प्रौढ वय आहे सूर्याचं. त्याचं साधारणपणे 50% आयुष्य झालेलं आहे, 50 वर्षाचा असेल सूर्य असं आपण म्हणू शकतो. हळूहळू काय होतं की त्या ताऱ्यामध्ये जे इंधन असतं ते इंधन संपायला लागतं. ते इंधन संपायला लागलं की तो असा एक त्याचा मोठा रेड जायंट होतो. आणि त्यानंतर त्याचा स्फोट होतो, मोठा विस्फोट होतो. आणि त्या स्फोटामध्ये पुन्हा एकदा काय होतं की हा असा जो नेब्युला आहे, गॅसचा नेब्युला पुन्हा तसाच तयार होतो. आणि मग पुन्हा त्याच्यामधून नवीन तारे जन्म घेऊ शकतात. ताऱ्यांची सुद्धा ही अशीच जन्म मृत्यूचं हे चक्र आहे. आणि हे असा ज्याला ज्याला आदी आहे त्याला त्याला अंत आहे. आणि म्हणून कृष्ण अर्जुनाला सांगतोय, अतिशय मनापासून समजावून सांगतोय त्याला, की तुला हे वाटतंय अर्जुना की तू ह्या सगळ्यांचा अंत करणार आहेस. तू इथे ह्या युद्धभूमीवर आलेला आहेस आणि तू ह्या कौरवांचा अंत करणार आहेस. ते तुझ्या हातून मृत्यू पावणार आहेत हे तुला वाटतं, पण ते बरोबर नाही. तू ह्यांना मारलं नाहीस तर ते काही अमर राहणार आहेत का? त्यांचा मृत्यू कधी ना कधी होणारच आहे. तर म्हणून तू हे मनातून काढून टाक. आणि कृष्ण अर्जुनाला इथे म्हणत आहे की तू जरी हे ऐसे मानसी की मी मारणार आहे असं तुला जे मनात वाटतं, तरी खेदू का करीसी काय जाणताची नेणसी धनुर्धरा. की तू काही हे जाणत नाहीस का? आणि पुढे कृष्ण अर्जुनाला सांगतो की अरे मी ह्या सगळ्यांना मारलेलंच आहे, तुला इथे फक्त निमित्त मात्र म्हणून उभं राहायचंय ह्या युद्धामध्ये. आणि असं करून कृष्ण अर्जुनाला युद्धासाठी तयार करायला लागतो. आणि हे सांगताना कृष्ण आणखीन काय सांगतो की इथे हे जे मृत्यू घडणार आहेत किंवा आतापर्यंत जे काही उदाहरणं दिलेली आहेत, आधीची पण उदाहरणं दिलेली आहेत, की बीजाचं उदाहरण आहे किंवा फुलाचं उदाहरण आहे किंवा उदय आणि अस्ताचं उदाहरण आहे. तर त्या सगळ्यामध्ये काय आहे? तर कृष्ण असं सांगतो की जे काय बदलणार आहे इथे, ते बदलणं जे आहे ते एखाद्या व्यक्तीनं आपले वस्त्र बदलण्यासारखं आहे. की जुनी वस्त्र काढून ठेवली आणि नवीन वस्त्र जसं धारण करतो शरीर, एखादा माणूस नवीन वस्त्र जसं धारण करतो तसं आत्मा एक शरीर जुनं झालं की ते शरीर टाकून देऊन नवीन शरीर धारण करतो. आणि त्यासाठी ज्ञानेश्वर म्हणतात, जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेढीजे तैसे देहात देहांतराते स्वीकारीजे चैतन्य नाथे. जीर्ण वस्त्र सांडून नवीन वस्त्र वेढीजे. आणि आपण कसं भाषांतर म्हणतो की एका भाषेत किंवा देशांतर, की एका देशातून दुसऱ्या देशात, तसं देहांतर हा शब्द वापरलाय ज्ञानेश्वरांनी की एका देहातून दुसऱ्या देहात. तर आत्मा फक्त एका देहातून दुसऱ्या देहामध्ये जातो आणि ते किती साधं आहे.
तर आपलं जुनं वस्त्र टाकून देऊन नवीन वस्त्र पांघरण्यासारखं हे आहे. अरे अर्जुना, ही काही फार अवघड गोष्ट नाहीये, की आत्मा एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जातो. हे समजण्यासाठी तुला अजून एक उदाहरण देतो आणि ते उदाहरण म्हणजे लहान बाळाचं तू बघ, की लहान बाळ कसं हळूहळू मोठं होतं. त्याचं बाळपण जाऊन त्याला एक किशोरावस्था प्राप्त होते. मग ती किशोरावस्था पण जाते आणि तो एक युवक म्हणून दिसतो. आणि तीही अवस्था जाऊन तो एक प्रौढ व्यक्ती म्हणून जगतो आणि नंतर वृद्ध म्हणून जगतो. तर ह्याच्यामध्ये होतं काय, की शरीर बदलत आहे ना. क्षणोक्षणी ते शरीर बदलत आहे. पण ह्याच्यामध्ये आपण असं म्हणतो का, की म्हणजे शोक नाही करत इथे आपण, की बाळपण गेलं. असं आपण म्हणत नाही. कारण तीच व्यक्ती आहे असं आपण जाणतो. तर ज्ञानेश्वर म्हणतात, "ऐके शरीर एक तरी एक, परी वयसा भेद अनेक." वयाप्रमाणे भेद पडत जातात. हे प्रत्यक्ष देख प्रमाण तू. हे तू प्रत्यक्ष तुला दिसतंच. कितीतरी आपण आजूबाजूला बघत असतो, की लहान जन्मलेलं मूल कसं मोठं होत जातं. हे आपण प्रत्यक्ष बघतो. आणि त्याच्यामध्ये काय दिसतं, तर "एथ कौमारत्व दिसे, मग तारुण्य ते भ्रंशे." की कौमारत्व संपतं, कौमारत्वाचा नाश होतो आणि तरुण शरीर प्राप्त होतं. परी देहची न नाशे एके कासवे, की देहाचा नाश झाला असं आपण म्हणत नाही. दीपक चोप्रा म्हणतात, की आपलं शरीर जे आहे, ते शरीर म्हणजे काही मटेरियल ते म्हणतच नाहीत. ते म्हणतात, की आपलं शरीर म्हणजे एक प्रोसेस आहे. कंटिन्युअसली ज्याच्यामध्ये काहीतरी बदल होत आहेत, अशी ती एक प्रोसेस आहे. आणि हे आपलं शरीर कसं आहे म्हणतात ते, की सतत ह्या शरीरामधून अ, सृष्टीबरोबर एक एक्सचेंज होत असते. काय एक्सचेंज होत असतं, तर मटेरियल एक्सचेंज होत असतं, की आपण श्वास घेतो, तेव्हा बाहेरची हवा आतमध्ये जाते आणि आपल्या फुफ्फुसांमध्ये त्या हवेमधला ऑक्सिजन घेतला जातो. ते सगळे आयन्स घेतले जातात आतमध्ये आणि ते रक्तामधून पूर्ण आपल्या शरीरात प्रत्येक ऑर्गनकडे ते पोहोचतं. आणि तसंच उलटा प्रवास पण होतो. प्रत्येक ऑर्गन मधून जे वेस्ट आहे, जे कार्बन डायऑक्साईड आहे, ते तिथून पुन्हा एकदा रक्तामध्ये येतं आणि त्याच्यानंतर हृदयात आलं, की ते हृदयात नाही आपल्या फुफ्फुसांमध्ये आलं, की तिथून परत आपण ते अ, उच्छ्वासाद्वारे सोडून देतो. तर अशा प्रकारे आपल्या त्या शरीराचं हे जे काही परिवर्तन आहे, हे कंटिन्युअसली चालू आहे. आणि हेच ते परिवर्तन आहे, की जे आपण म्हणतो जे उपजे ते नाशे. सतत ही चालू आहे. ह्याच्यासाठी काही आपल्याला मृत्यूपर्यंत थांबायची पण गरज नाहीये. प्रत्येक क्षणाला हे चालू आहे. आणि त्याचं एक उदाहरण म्हणजे एखादा आपण कारंजा जो बघतो ना, तर हे त्या कारंजासारखं आहे आपलं शरीर, की दिसताना तो आपल्याला कारंजाचा आकार तसाच दिसतो. त्या आकारात बदल होत नाही. पण त्याच्यामध्ये येणारं जे पाणी आहे, ते प्रत्येक क्षणाला नवीन पाणी आहे. तसं आपल्याला आपलं शरीर जे आहे, ते असं एक पर्टिक्युलर आकारामध्ये दिसतं. पण ते प्रत्येक क्षणाला त्याच्यामधलं जे मटेरियल आहे, ते मटेरियल वेगळं-वेगळं आहे. आणि हीच जी कन्सेप्ट आहे, ही जिवंतपणी प्रत्येक क्षणाला उपजे ते नाशे, नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. हे आपण क्षणाक्षणाला अनुभवत असतो. आपल्याला फक्त त्याची कल्पना नाहीये. तर ज्ञानेश्वर सुद्धा पुढे त्याबद्दल म्हणतात, "तैसी चैतन्याचा ठाई, ये शरीरांतरे होती, होती जाती पाही, ऐसे जाणे जया नाही, व्यामोह दुःख." की ज्याला हे माहिती आहे, की शरीरामध्ये सतत बदल होत असतात. आणि ज्याला हे माहिती आहे, की ह्या सगळ्यामधला जो आत्मा जो आहे, तो मात्र कॉन्स्टंट आहे. त्याला शरीर बदलल्याचं दुःख नाही. मग ते शरीर बालकाचा तरुण झाला, तरुणाचा प्रौढ आणि प्रौढाचा वृद्ध झाला तर जसं दुःख नाही, तसंच एक शरीर सोडून दुसरं शरीर जेव्हा आत्मा घेतो, त्यात मृत्यूचं सुद्धा त्या माणसाला दुःख होत नाही. या सगळ्यामध्ये की शरीर जे आपण बघत आहोत, ते शरीर कंटिन्युअसली बदलत आहे हे सांगितलंय. त्या शरीराचा क्षणाक्षणाला नाशही होतोय आणि ते पुनरपी जीवित पण होतंय. हे आपण पाहतोय. पण मग ह्याच्यामध्ये जे शाश्वत काय आहे?
आणि न बदलणारं काय आहे त्याबद्दल सांगताना ज्ञानेश्वर म्हणतात की ह्या सगळ्यामध्ये आत्मा जो आहे तो मात्र न बदलणारा आहे, तो शाश्वत आहे. आणि तो कसा आहे अर्जुना, तर तो नित्य आहे, अचल आहे, शाश्वत आहे. तो सर्वत्र आहे, एकाच वेळेला तो सगळीकडे आहे, सदोदित आहे, सदा सर्व काळ आहे तो. आणि तो परिपूर्ण आहे. तो तिन्ही गुणांच्या पलीकडचा आहे, सत्व रज तमच्या पलीकडचा आहे तो. अनादी आहे आणि तो अनादी असल्यामुळे त्याला अंतही नाही, तो अनंत आहे. अनादी आहे, अनंत आहे, नित्य नूतन आहे, अविकृत आहे. आणि आपण हे ज्ञानेश्वरांच्याच शब्दामध्ये वाचूया. अर्जुना हा नित्यू, अचळू हा शाश्वतू, सर्वत्र सदोदितू परिपूर्ण हा गुणत्रय रहितू, व्यक्तिसी अतितू, अनादि अविकृतू सर्वरूप. अर्जुना ऐसा जाणावा, हा सकळात्मकू देखावा, मग सहजे शोकू आघवा, हरेल तुझा. की अर्जुना तू आता हे जाण की सगळ्यांमध्ये हाच आत्मा आहे, सगळ्यांमध्ये हाच आत्मा वेगवेगळी रूप घेऊन आहे. आणि म्हणून तू तुझा शोक आवर. आणि तुला तुला जेव्हा हे ज्ञान प्राप्त होईल तेव्हा तुझा शोक हा आपोआप निघून जाईल. आणि सगळ्यात शेवटी ज्ञानेश्वर म्हणतात की जन्माला येण्याच्या आधी तो आत्मा जो होता तो अमूर्त होता आणि मृत्यू पावल्यानंतर सुद्धा तो परत अमूर्त होणार आहे, परत एकदा त्याच ह्याच्यामध्ये जाणार आहे. फक्त हे जे दोन घटना आहेत, जन्म आणि मृत्यू, ह्याच्या मधल्या काळात फक्त त्या आत्म्याला रूप प्राप्त होणार आहे, शरीर प्राप्त होणार आहे, त्याला मूर्ती प्राप्त होणार आहे, ते आपल्याला दिसणार आहे. पण अदरवाईज ह्या जन्माच्या आधी किंवा नंतर त्याला तसंही रूप नाहीये. की आकार जो आहे तो हा फक्त काही काळासाठी मिळालेला आहे, असं सांगून कृष्ण अर्जुनाला शरीराची नश्वरता आणि आत्म्याचा शाश्वतपणा हा समजून सांगतो. आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला हे लक्षात येतं की जे जे उपजे ते नाशे आणि नाशिले पुनरपी दिसे. तर हा आजचा विषय. आणि इथे इथे मी थांबते. प्रीती, बोल बोल दीपाली. तुला हे उपयोगाचं होईल का? हो हो, होतं अगं. म्हणजे तू ते बीजाचं उदाहरण दिलंयस तर त्या मृत्युंजय मंत्राच्या अर्थात आहेच आहे ना, की जसं परिपक्व असं फळ देठापासून अलगद वेगळं होतं, तसं मृत्यूच्या भयापासून आम्ही मुक्त व्हावे, हो. अमरत्वापासून नको. मग तिथे मी कैरीचं उदाहरण देते हा. की फळाचं कार्य काय आहे, बीजाला पोषण द्यायचं आणि त्याला परिपूर्ण करायचं. आणि जेव्हा बीज पूर्ण तयार होतं तेव्हाच फळ पिकलेलं असतं. आणि मग सांगते की आपण कच्ची कैरी तोडायला गेलो तर तेव्हा अख्खी फांदी हलते. ती कैरी आपण कापतो तर त्याची बाठ पण, कोय पण कापली जाते, म्हणजे ती बी तयार झालेलं नाहीये. पण तेच हाताला नाही आलेली जी कैरी आहे ती जर झाडाच्या वर असेल, त्याचा तिथे आंबा तयार झाला तर तो पडताना देठ सुद्धा घेऊन बरोबर पडत नाही, अलगद पडतो. तो पडून जमिनीवर फुटतो तेव्हाची त्याची बाठ ही पक्की तयार झालेली असते. म्हणजे बीजाला पोषण दिलं की फळाचं काम संपलं, तसं आपला शरीर धारण केलेले काहीतरी कार्य करून घ्यायला, आणि ते कार्य पूर्ण झालं की शरीराला मृत्यू आहे, चैतन्य परत परम चैतन्यात विलीन होणार आहे.